अभंग हा तुकोबरायांचा 4 चरणाचा कालापर प्रकरणातील आहे. या अभंगामध्ये महाराजांनी अधिकाराचं निरूपण केलंय. काला कोण वाटू शकतो, त्याचा अधिकार काय असतो आणि तो त्यांना अधिकार कशाने मिळाला याचं वर्णन आहे. काला कोण ग्रहण करू शकतो, घेऊ शकतो, खाऊ शकतो, त्याचा अधिकार काय असतो, त्या अधिकाराचंही वर्णन आहे. आणि तो अधिकार कोणाला, का, याचं विश्लेषण या अभंगात आहे. काल्याचा अधिकार कोणाला नाही याचंही वर्णन अभंगात आहे. आणि काल्याचं म्हणजे कालाचा अधिकार देण्याचा घेण्याचा आम्हालाच का आहे याचंही वर्णन अभंगात आहे. गोड अभंग आहे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये काला वाटण्याचा अधिकार संतांनाच का आहे याचं विश्लेषण पहिल्या चरणात आहे. कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश, अशी ज्यांची साधना आणि अनुभूती आहे म्हणून त्यांना काला वाटू एकमेका हा अधिकार आहे. वैष्णव निका संभ्रम या शब्दामध्ये काला कोण घेऊ शकतो याचं विश्लेषण आहे. तो वैष्णव पाहिजे, तो निका पाहिजे, तो संभ्रम पाहिजे, तर त्याला काला घेण्याचा अधिकार आहे. कोणाला काल्याचा अधिकार नाहीये. तुकोबाराय सांगतात, वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू, म्हणजे जे उत्तम लोकामध्ये राहणारे इंद्र ब्रह्मादिक देव आहेत त्यांना सुद्धा काल्याचा अधिकार नाही. त्यांना आम्ही वाकडं दाखवतो, वाकुल्या दाखवतो. आम्हालाच काला ग्रहण करण्याचा आणि काला वाटण्याचा अधिकार का? कारण तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी, आम्ही वीर आणि आम्ही गाढे म्हणून. विठ्ठल ऐका, 2-3 मुद्द्यावर बोलत राहतो, चिंतन करत करत पुढे अभंगाकडे येतो. 2-3 मुद्दे. 1, काला म्हणजे काय, पहिला मुद्दा. 2, काल्याचा सामान्य अर्थ सांगणार आहे. 3, काल्याचे विशेष अर्थ सांगणार आहे. अभंग सुटणार आहे. 3च मुद्द्यावर बोलतो. त्यातला पहिला मुद्दा आहे काला म्हणजे काय आणि त्याच्यासाठी काल्याचं दुर्लभत्व कसं आहे. काला कसा आहे? दुर्लभ आहे, दुर्लभ. पहिला सिद्धांत, पहिलं चिंतन माझं अभंगातलं काय, काला दुर्लभ आहे. मोठ्या मोठ्यांना सुद्धा काला दुर्लभ आहे. वैकुंठी तो ऐशी वैकुंठी तो कवळ काहे काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काहे कवळ काही काल्याचे कवळ काहे ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एक कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे. आमचे परमपूजनीय आदरणीय ज्यांनी ज्ञानेश्वरीची फार मोठी सेवा केली, परमपूजनीय अण्णांची ज्यांना सहवास फार मोठा लाभला, जगन्नाथ अण्णा, वेदांत वाचस्पती ज्यांना म्हटलं जातं, त्यांचं श्रवण ज्यांना लाभलं, आमचे हरिहरजी महाराज आलेत, त्यांना वंदन करतो. ऐका, काला वैकुंठात नाही आहे का? वैकुंठामध्ये सुद्धा तो दुर्लभ आहे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ काला वैकुंठी दुर्लभ तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे विशेष हा लाभ विशेष हा लाभ संत संगे विशेष हा लाभ
तिथं दुर्लभ आहे. बरं ब्रह्मलोकात आहे का? ब्रह्मलोकातही काला नाही ना. म्हणून तर म्हटलंय वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका. बरं स्वर्गात काल्याची आशे देव जळी झाली माशी कुसुनिया हशी टिरी सांगा देवानं त्या यमुनेच्या डोहामध्ये गोपाळांना हात सुद्धा धुवू दिले नाहीत, खरकटे हात त्या देवांना, कारण ते माशी होऊन बसले काला खाण्यासाठी. देव म्हटले यमुनेवर हात धुवायचे नाही, आपल्या आपल्या मागच्या साईडला धुवा म्हटले. दिला नाही काला. का? देव दुर्लभ आहे काला. वैकुंठात नाही, स्वर्गात नाही, ब्रह्मलोकात ब्रह्मदेवाला भेटला नाही. मग मृत्यू लोकामध्ये तुमच्या आमच्या सारख्या साध्या लोकांना काला सहजासहजी भेटेल का? कैमोत्तिक न्याय म्हणतात याला, कैमोत्तिक न्याय म्हणतात. उंटाच्याच ह्याच्याहून पाणी जायला लागल्यावर तिथं शेळीच्या पिलानं म्हणावं, याला म्हणायचं कैमोत्तिक न्याय. ब्रह्मदेवाला जर काला मिळत नाही, इंद्राला जर काला मिळत नाही, आणि वैकुंठात विष्णू लोकात सुद्धा जर काला नाही, तर आपल्या मरक्या मृत्यू लोकामध्ये काला सुलभ कसा होईल? इथं सुद्धा दुर्लभच आहे. मृत्यू लोकामध्ये सुद्धा काला कसा आहे? सहजासहजी मिळणारा नाही, त्याला दुर्लभ म्हणतात. दुःखेन लब्धुम शक्यम इति दुर्लभम. ज्याला मिळवणं फार कठीण आहे त्याला काय म्हटलं जातं? दुर्लभ मिळवलं जातं. काला इथं आहे, मृत्यू लोकात आहे, पण ते मिळवणं दुर्लभ आहे. विढल तुम्ही म्हणाल आज तर एवढी गर्दी झालेली आहे आणि आम्हाला काला भेटणार आहे, मग आमच्यासाठी काला दुर्लभ नाही. ऐका, मी सांगतो तुमच्यासाठी सुद्धा काला दुर्लभच आहे. कसा? कारण अर्थात हे स्वतःची स्वतःला कळणारी गोष्ट आहे अधिकाराची, त्यामुळे प्रत्येकाविषयी मी नाही हे बोलू शकत. जो कधी मंदिरावर चातुर्मास भर आला नाही, समजा आला नाही, गुरुवारचं कधीच कीर्तन त्यानं ऐकलं नाही, गावात असूनच बोलतोय मी, कधी भजनाला आला नाही, हरिपाठाला आला नाही, काकड्याला आला नाही. आमच्या मंडळीने 4 महिने काकडा केला. थोडेच जण होते पण छान काकडा केला. पुढच्या वर्षी काकड्यातही थोडा बदल करायचा आपल्याला. काकडा सुद्धा चांगला झाला पाहिजे व्यवस्थित. मग हे सगळे जे कधीच आले नाही, तर कसलीच सेवा नाही, हरिपाठ नाही, भजन नाही, चिंतन नाही, कधी नामजपाला आले नाही, आणि मग काल्याच्या कीर्तनात बरोबर आले. गावात असून बोलतोय बरं मी. काल्याच्या कीर्तनात बरोबर आले आणि काला वाटायला लागलं की हात असा पुढं केला. मला सांगा, त्याला काला असा सहजासहजी मिळेल का? इंद्राला जर काला मिळत नाही, ब्रह्मदेवाला जर काला मिळत नाही, तर कधीच भजन चिंतन साधन न करणाऱ्याला कीर्तनात तेवढ्या पुरता आला आणि हात पुढं केला म्हणून काला मिळत असतो का? नाही. मग आमचे गुरुजींचं वाक्य आहे, त्यानं जर हात पुढं केला आणि त्याच्या हातावर जर तो प्रसाद पडला तर त्याला काला म्हणू नका, त्याला दहीलाही म्हणा. विठ्ठल ऐका, याचा अर्थ असा आहे, काला शब्दाचा अर्थ काही वेगळा आहे. आपण ज्याला सहजासहजी दही लाही एकत्र केलेलं मिश्रण त्याला काला म्हणतो, एवढं सोपं नाही. त्याला काला म्हटलं जातं असं नाही. तर जेव्हा ती दही ती लाही कीर्तनामध्ये येऊन बसते, चिंतन ऐकते अभंगावर, काल्याचं कीर्तन पूर्ण ऐकते आणि त्याच्यावर पूर्ण संस्कार होतात, तेव्हा त्याला काला असं नाव येतं. आपण तर घरी दहीलाही एकत्र करतो, त्याला काला म्हटलं जाऊ शकत नाही. काला एवढा सुलभ नाही. का नाही? त्याची 3 कारणं आहेत. अगोदर काला म्हणजे काय समजून घ्या, काला देणारा कोण असतो ते समजून घ्या, आणि काला घेणारा कोण असतो ते समजून घ्या. 3 गोष्टी ज्याला कळाल्या त्याला कळेल काला दुर्लभ का. काला का दुर्लभ आहे? त्याचं कारण आहे, काल्याचा अर्थच फार महान आहे.
व्यापक आहे, मोठा अर्थ आहे. काल्याचं स्वरूप महान आहे, त्या स्वरूपापर्यंत पोहोचणं कठीण आहे, म्हणून काला दुर्लभ. बरं, तिथपर्यंत पोहोचलोच, तो अधिकार मिळालाच काला मिळवण्याचा, तर काला देणारा भेटणं दुर्लभ आहे. कारण काला वाटण्याचा अधिकार काही विशिष्ट संतांनाच आहे. ते संत भेटले पाहिजे, त्या अधिकाराने संपन्न व्यक्ती भेटले पाहिजे, तर काला मिळतो. आणि तसे संत भेटणं दुर्लभ आहे, म्हणून काला दुर्लभ. आणि काला घेण्याचा अधिकार मिळवणं दुर्लभ, म्हणून काला दुर्लभ. 3 गोष्टीचं चिंतन करा. काला स्वरूपाने दुर्लभ आहे, काला देणारा दुर्लभ आहे, आणि काला घेणारा दुर्लभ आहे, म्हणून काला दुर्लभ झाला. विठ्ठल. काला शब्दाचे सामान्य अर्थ 3 सांगतो. दुसरा मुद्दा माझा सुरू झाला. पहिला मुद्दा झाला काला दुर्लभ आहे. दुसरा मुद्दा आहे काला म्हणजे काय. काल्याचे 6 अर्थ सांगणार आहे. त्याच्यामध्ये 3 अर्थ सामान्य, 3 अर्थ विशेष. सामान्य 3 अर्थ आहेत काला शब्दाचे. जो संतांनी काला सांगितला जगाला, त्या काल्याचे सामान्य कॉमन अर्थ आहेत 3. पहिला अर्थ आहे काला म्हणजे एकत्र येणे. मिश्रण म्हणजे काला, संमेलन होणं, एकत्र येणं, एकमेकात मिसळणं, हे प्रतीक आहे ना दहिलाईचं. म्हणजे एकत्र येणं म्हणजे काला, हा काला शब्दाचा पहिला अर्थ आहे, सामान्य अर्थ आहे. काला करायचा असेल तर एकत्र यावं लागेल, एकत्रीकरण. आणि मग मला सांगा, एकत्र येणं सोपं आहे का? परमार्थिक लोकांनी, महाराज लोकांनी एकत्र आलं पाहिजे ना, पण येतात का? एका महाराजाचं दुसऱ्या महाराजाबरोबर जमतंय का? गावामध्ये एखादा दुसरा मोठा महाराज व्हायला लागलं तर पहिल्या महाराजाला सहन होतंय का? त्याच्या मनात दुखत नाही का? एकत्रीकरण आणि एकत्र येणं हे दुर्लभ आहे. एकत्र येणं दुर्लभ आहे. वेदाचा संदेश आहे आम्हाला, संगच्छध्वम संवदध्वम. सम म्हणजे एकत्र, एकत्र या, एकत्र या म्हणतो वेद आम्हाला. संतांनी का काला केला? कारण त्या काळामध्ये, माऊलीच्या काळात जेवढे संत होते सर्व एकत्र आले. जयाने घातली मिळविली मांदी, सगळे संत एकत्र आले, म्हणून त्यांना काला करता आला. काला शब्दाचा अर्थ आहे एकत्र येणं. आधीच मी बोलून गेलो, आपण सगळे एकत्र आलोत, सगळं गाव एक झालं, एकत्र आलं, त्याला एकीचं बळ म्हणतात. मागे बोलून गेलो मी, ठरवलं असतं आपण असा कार्यक्रम करायचा आहे तर झाला नसता. ठरवलं नव्हतं म्हणून कार्यक्रम झाला. आमचा गोविंद मला काल म्हटला, महाराज मग तुम्ही पुढच्या वर्षीचं बी ठरवू नका. मी म्हटलं ठरवू नका हे तरी ठरवूनच झालं ना. विठाल एकत्र आलो पाहिजे आपण. एकमेकाचे निंदा द्वेष कपट सोडलं पाहिजे. परमार्थामध्ये राजकारण आणू नये महाराज. राजकारणात परमार्थ असावा, परमार्थात राजकारण नाही. जेव्हा देवाची पायरी वर चढली ना, त्या क्षणी आपण आपले पक्ष मतभेद राजकारण विसरून जायचं, मनात सुद्धा येऊ द्यायचं नाही, नाही तर पाप आहे. त्यानं येऊ नये पारावर. मग इथं येऊन जर राजकारण करत असेल, मनात त्याच्या काही येत असेल, तर त्यानं मंदिरावरच येऊ नये, काय फरक पडत नाही. विस्तार करायला वेळ नाही, एका एका मुद्द्यावर खूप बोलण्यासारखं आहे. पण एकत्र येणे नाम काला, आणि एकत्र येणं फार अवघड आहे जगात. कलियुगात तर फारच अवघड आहे. 2 भाऊ एकत्र येत नाहीत. महाराज हे शरीर सांगतं एकत्र या. 2 हात आहेत, 2 पाय आहेत, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय सगळं एक आहे, म्हणून शरीर आहे. ह्याच्यातलं एक बाजूला करा. एक बाजूला जर केलं, ठरवलं सर्वांनी प्रत्येक इंद्रियानं यांच्यात मला राहायचं नाही, वेगळं व्हायचंय, तर शरीर शिल्लक राहत नाही, शरीर 0 होऊन जाईल. हे सगळं शरीरातला याला संघात म्हटलं सांख्यकारिकेमध्ये. हा शरीर संघात आहे, म्हणून शरीर एकत्र राहत आहे.
शरीर सांगता आम्हाला एकत्र या, तर तुम्ही तुमच्यात बळ राहील, एकीचे बळ म्हणतो आपण. तर तुमच्यात बळ आहे, तर तुम्ही काही कार्य सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक हे कार्य करण्याचं बळ तेव्हा येतं जेव्हा तुम्ही एकत्र येता. एकत्र आले नाही तर कुठलीच क्रांती जगामध्ये होऊ शकत नाही. विठाल हरी विठ्ठला म्हणजे एकत्र येणे म्हणजे काला असेल तर एकत्र येणं अवघडच आहे. जरा आलं पाहिजे खरंय, पण अवघड आहे म्हणून काला दुर्लभ झाला, अर्थानं दुर्लभ झाला. काला शब्दाचा दुसरा अर्थ, सामान्य अर्थ असा आहे, सर्वत्र लागू पडणारा म्हणजे सामान्य अर्थ म्हटलं जातं. त्याला काही अर्थ नाही असं नाही. सामान्य म्हणजे समेन एति सर्वत्रम इति समानम, समान रूपेण सर्वत्र एति इति समानम. सामान्य रूपाने सगळ्या ठिकाणी तो नियम लागू पडणं त्याला काय म्हणतात? सामान्य नियम. एखादा नियम एखाद्याच ठिकाणी लागू पडला, विशेष नियम. सगळ्या गावाला एक नियम असतो, सामान्य नियम. तसं काला शब्दाचा सामान्य अर्थ दुसरा असा अर्थ आहे, काला म्हणजे संपूर्णता, परिपूर्णता. काला म्हणजे शेवट. मंदिराचं बांधकाम झालं कधी म्हणतो? कळस चढला, काम झालं. सप्ताह समाप्त कधी झाला? काला झाला, सप्ताह संपला. चातुर्मास संपला, आजपासून सिद्ध झालं, नक्की झालं का? काला झाला. काला आम्हाला सांगतो मी शेवट आहे, माझ्या पुढं काही नाही. वारकरी संप्रदायाच्या साधनेचा साध्यरूपी शेवट म्हणजे काला आहे. विठ्ठल आणि लक्षात घ्या, जोपर्यंत आम्ही ज्ञानेश्वरी वाचणार नाही, ज्ञानेश्वरीचं चिंतन, गाथ्याचं चिंतन करणार नाही, अध्यात्माचं चिंतन करणार नाही, तोपर्यंत आमच्या जीवनाला परिपूर्णता नाही. कितीही संसारातलं मिळवा, तृष्णा कायम आहे. कधीच तृष्णा संपत नाही, नष्ट होत नाही. तृष्णा वाढत जाते. आणि तृष्णा शब्दाचा अर्थ आहे अपूर्णता, त्याची तृप्तीच नाहीये. पण पूर्ण जर व्हायचं असेल, परिपूर्णता प्राप्त करायची असेल, संसारातलं कोणतंही साधन आणि संसारातला कोणताही विषय तुम्हाला परिपूर्ण करूच शकत नाही. त्याला पर्याय एकच आहे, अध्यात्माचं चिंतन करा. आणि तो अध्यात्म म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. माझी विनंती आहे सगळ्यांना, आपण सगळे परिसरातील लोक एकत्र आलायत आज, हात जोडून माझी आपणा सर्वांना विनंती आहे. आपण श्रोते आहात, आपण मोठे आहात, आपण जिज्ञासू आहात, जाणकार आहात. तुम्हालाच काहीतरी सामाजिक क्रांती करावी लागेल, पुढे यावं लागेल, काही विचार करावा लागेल. नाहीतर तुमच्या पुढची पिढी काही करू शकत नाही, बेसंस्कारी पिढी होऊन जाईल. माझी विनंती आहे, विठ्ठल प्रसादजी महाराजांनी आपल्या घरात ज्ञानेश्वरी आणली की नाही? कुणाला माहिती होती ज्ञानेश्वरी? पारायण ज्ञानेश्वरीचं सप्ताहामध्ये कुणी सुरू केलं? प्रसादजी महाराजांनी सुरू केलं. मग त्यांना काय फक्त पारायणासाठी ज्ञानेश्वरी द्यायची होती का तुम्हाला? नाही ना. पण त्या पूर्वीच्या आचार्यांनी तुमच्या हातात, घरात आणि सप्ताहामध्ये पारायणापर्यंत ज्ञानेश्वरी द्यायचं कार्य केलं. महान कार्य आहे हे. मला वाटतंय आता ती ज्ञानेश्वरी अर्थाच्या दृष्टीनं उघडण्याची गरज आहे. अर्थाच्या दृष्टीनं आम्हाला पहिल्या अध्यायात काय माऊली बोलतात हे कळालं पाहिजे. तुम्हाला कळालं तर तुम्ही तुमच्या मुलांना सांगू शकाल, ते त्यांच्या मुलांना सांगू शकतील आणि एक संस्कारी पिढी निर्माण होईल. आज जे गावागावामध्ये बेसंस्कारी पोरं फिरायलेत त्याचं कारण एकच आहे, त्याच्या आईवडिलांनाच ज्ञानेश्वरी कळत नाही. काय मुलाकडून तुम्ही अपेक्षा करणार? काय त्यांना तुम्ही संस्कार देणार जे तुम्हालाच माहिती नाहीये? म्हणून माझी विनंती आहे, खरं सांगतो, मी आळंदीला जाणार आहे, राहणार आहे तिथं. माझा तिथं वापर खूप विद्यार्थी करून घेतात. बऱ्याच जणांना माहिती आहे, माझे लाईव्ह पाठ असतात. पूर्ण देशातील म्हणा, महाराष्ट्रातील म्हणा, तिथं विद्यार्थी असतात, आमचे पाठ चालतात. ती कितीतरी माझा वापर, 22 वर्षाच्या ज्ञानाचा वापर करून घ्यालेत. नगरपर्यंत मी खूप फिरतोय, मुंबई, पुणे, नाशिक इकडं खूप फिरतोय. माझी तळमळ आहे, मी तुम्हाला वेळ द्यायला पूर्ण तयार आहे. महिन्यातले 8 दिवस म्हणा तुम्ही बोलवाल तेव्हा मी यायला तयार आहे. ज्ञानेश्वरी गावोगावी अर्थदृष्टीनं सुरू करा. ज्ञानेश्वरी भावार्थ कथा सुरू करा. एका एका अध्यायावरची सुरू करा. जसे अखंड हरिनाम सप्ताह सुरू केलेत संत महात्म्यांनी पूर्वीच्या, मोतीराम महाराजांनी वगैरे, त्याचं फळ आहे. ते कशासाठी केलं?
ते सगळं त्यांनी ज्ञानेश्वरी कळावी म्हणून केलंय, लक्षात ठेवा. हे त्यांचं उद्दिष्ट होतं. म्हणून आता आपल्याला अखंड हरिनाम सप्ताहाबरोबर पारायणाबरोबर ज्ञानेश्वरीच्या एक सप्ताह असा करावा लागेल गावोगावी की त्या सप्ताहामध्ये 6 दिवस फक्त ज्ञानेश्वरीवर 2 तास चिंतन होईल. कसलाच खर्च नाही, काही खर्चच करू नका. फक्त माईक सिस्टीम चांगली बोलवा, लोकांना ऐकायला बोलवा, बस. 6 दिवस फक्त ज्ञानेश्वरी. आणि 7व्या दिवशी जवळचे काही लोक जमेल तेवढाच खर्च करून काल्याचं कीर्तन करा शेवटचा 7वा दिवस. आणि त्याही दिवशी पंगत घालणं शक्य नाही झालं तर मी माझ्या खर्चानं लाह्या घेऊन येतो, मुरमुरे वाटतो महाराज. पण ज्ञानेश्वरी श्रवणासाठी सप्ताह सुरू करा, श्रवणासाठी. आणि मी सुद्धा पूर्ण सेवा द्यायला तयार आहे, पूर्ण सेवा द्यायला तयार आहे. फक्त माझी एवढी अपेक्षा, माझी काहीच नाही. कृपा करून गैरसमज मनातला काढून टाका. मी काहीतरी नवीन सुरू करून स्वतःची ख्याती, स्वतःची विद्वत्ता प्रदर्शित करतोय की काय, किंवा माझं काहीतरी इन्कमचं मी साधन बनवतोय की काय. मी आधीच बोललोय, माझ्या घरचे एवढे समर्थ आहेत की बसून खाल्लं तरी मला घरचे सरणार नाही, काही गरज नाही मला. माझी विनंती एवढीच आहे, गावोगावी अर्थचिंतन सुरू करा. एक तरी वर्षातला सप्ताह असा करा, खर्च काहीच नाही, थोड्याफार पैशामध्ये ज्ञानेश्वरी भावार्थ चिंतन होऊ द्या. काहीच नाही, 2-2.5 तास फक्त ज्ञानेश्वरीवर चिंतन करायचं. महाराज हे पुण्य बरोबर येईल, दुसरं काही येणार नाही. बरोबर हे पुण्य बरोबर येईल, हे चिंतन बरोबर येईल. तुमच्या घरामध्ये संस्कारी पिढी निर्माण होईल जर तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकले. जर एखाद्या मातामुळे ज्ञानेश्वरी ऐकली ना, पोटातलं बाळ संस्कारी निघेल. ते कधीच दारू प्यायचं नाही, कधीच व्यसनी निघणार नाही, निर्व्यसनी निघेल. हे सगळं सामाजिक उत्क्रांतीचं कार्य जर करायचं असेल तर माझी विनंती तुम्हीच करू शकता. तुम्ही गेलात ना पुन्हा होणार नाही हे काय. आणि मी एकटा काय करणार आहे? मी फक्त वेळ देऊ शकतो, ज्ञानेश्वरी सांगू शकतो, बोलू शकतो. जे काही मला कळतंय, गुरुवर्यांनी शिकवलंय, जे मला माहिती आहे, जेवढं काही ज्ञानेश्वरीचा अर्थ आकलन झालाय तेवढं मी सांगू शकतो ना. फक्त दुसरं मी काय करणार आहे? व माझ्या काय हातात आहे मला सांगा. तुम्हीच एकत्र येऊ शकता गावामध्ये. जसं आता आलं आमचं गाव एकत्र, तसं गाव प्रत्येक गावानं एकत्र या, एकत्र या. ज्ञानेश्वरीचं चिंतन ठेवा. तुम्हाला पाहिजे तेव्हा वेळ द्यायला मी तयार आहे. विठ्ठल माझा मुद्दा एवढा होता, वेळ कमी आहे. परिपूर्णता जीवनाला अध्यात्माशिवाय मिळत नाही, नाही मिळत. आणि आमचा अध्यात्म म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. अध्यात्म म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. म्हणजे पर्यायाने अर्थ असा झाला की जोपर्यंत आम्ही ज्ञानेश्वरीचं चिंतन करणार नाही तोपर्यंत आम्हाला परिपूर्णता येणं शक्य नाही, नाही येऊ शकत. आमचा संसार आजी संसार सुफळ झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे. हे तेव्हाच म्हणता येईल जर आम्ही ज्ञानेश्वरीचं चिंतन करू, अन्यथा पर्याय नाही. आणि अशी परिपूर्णता मिळवणं, जीवनात हस्तगत करणं दुर्लभ आहे ना. काल्याचा अर्थ एकत्र येणे म्हणून दुर्लभ. काल्याचा अर्थ परिपूर्णता, जीवनाला मिळणं. कोण पूर्ण आहे जगात सांगा ना? आपण अपूर्णच आहे. जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी, जयाच्या हृदय भुवनी विराजती. त्याला परिपूर्णता मिळाली, त्याला परिपूर्णता मिळाली. अशी परिपूर्णता संसारात मिळत नाही. असे लोक दुर्लभ आहेत की ज्यांना परिपूर्णता मिळालेली आहे. माऊली तुकोबारायासारखे असे थोडे लोक आहेत, थोडे साधक आहेत. संत महात्मे आळंदीमध्ये म्हणा, इथंही काही आहेत, ते थोडे आहेत, थोडे लोक आहेत असे. मग परिपूर्णता मिळवणं दुर्लभ आहे. मग परिपूर्णता या अर्थाचाच काला आहे, म्हणजे काला दुर्लभ आहे. आणि तिसरा काला शब्दाचा कॉमन अर्थ असा आहे, काला म्हणजे प्रसाद. काला वाटतो म्हणजे काय म्हणतो, मला प्रसाद द्या. काला म्हणजे प्रसाद. आणि प्रसाद शब्दाचा अर्थ होतो आनंद. गीतेमध्ये परमात्मा बोलतात, प्रसाद मिळाला, प्राप्त झाला. कधी समजायचं? काल्याचं कीर्तन झालं मग तो वाटला मिळाला म्हणजे प्रसाद भेटला असं मानायचं का? नाही, नाही. परमात्मा कृष्ण अर्जुनाला सांगतायत, प्रसाद भेटला, प्राप्त झाला. कधी समजायचं? प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. 3 फलं सांगितली, ती भेटली तर प्रसाद झाला, भेटला.
प्रसादे सती म्हणजे प्रसाद प्राप्त झाला असता काय होतं? सर्व दुःखानाम हानी, त्याच्या जीवनातली सगळी दुःख नष्ट होतात. प्रसन्न चेतसः, प्रसन्नम चेतः अंतःकरणम यस्य सह प्रसन्न चेताः, ज्याचं चित्त मन सदैव प्रसन्न आहे, आनंदी आहे. समाधान झालिया चित्तासी, पावलो प्रसाद इच्छा केली तैसी, झाले या चित्तासी समाधान, झाले या चित्तासी समाधान. पावलो प्रसाद इच्छा केली तैशी, आणि झाली या चित्ताशी समाधान. समाधान म्हणजे प्रसन्नता, आनंद, ज्या चित्ताला मिळणं म्हणजे प्रसाद प्राप्त होणे. आणि तिसरं फल सांगितलं, बुद्धी ही पर्यवतिष्ठते परितः सर्वतः परमात्मनी अवतिष्ठते इति पर्यवतिष्ठते. आपलं मन आपली बुद्धी परमात्म स्वरूपामध्ये चारी बाजूंनी स्थिर होणं, अंतःकरणाच्या सर्व वृत्ती परमात्म स्वरूपामध्ये स्थिर होणं म्हणजे प्रसाद प्राप्त झाला याचं लक्षण आहे. आता माऊली बोलतात, देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता, तेथ रिगणे नाही समस्ता संसार दुःखा. बस, ज्याच्या अंतःकरणामध्ये अखंडित प्रसन्नता झालेली आहे, प्राप्त झाली आहे, त्याच्या जीवनामध्ये संसारातलं कोणतंही दुःख प्रवेश करू शकत नाही. दुःखाचा नाश, आनंदाची प्राप्ती, बुद्धी परमात्म स्वरूपात स्थिर होणे म्हणजे प्रसाद, म्हणजे प्रसाद. आणि असा प्रसाद म्हणजे काला. असा प्रसाद भेटणं सोपं आहे का? आपल्या जीवनातली गेली का सगळी दुःख? मिळाली का सदैव प्रसन्नता आपल्याला? आपली बुद्धी परमात्म स्वरूपात कायमची स्थिर व्हायला लागली का? नाही ना. म्हणजे आम्हाला प्रसाद भेटला नाही. खातो आम्ही प्रसाद, पण आम्हाला प्रसाद मिळाला नाही, तो ग्रहण नाही केला आम्ही. खाणं वेगळं आणि ॲक्सेप्ट करणं वेगळं, ग्रहण करणं वेगळं. प्रसाद आम्ही ग्रहण नाही केला, त्याचं फल नाही भेटलं आम्हाला, याचा अर्थ काला दुर्लभ आहे. मग ऐका, एकत्र येणे काला दुर्लभ आहे. काला म्हणजे परिपूर्णता मिळाली नाही आम्हाला, दुर्लभ आहे. काला म्हणजे प्रसाद, प्रसन्नता, आणि हेही आम्हाला कधी भेटले नाही, म्हणून काला दुर्लभ आहे. काल्याची तिन्ही अर्थ बघा. काल्याचं स्वरूप ध्यानात येईल, आणि स्वरूप जर काल्याचं कळलं तर काला दुर्लभ आहे हे ध्यानात येईल. हे तीन अर्थ काल्याचे कॉमन झाले, सामान्य झाले. अजून तीन अर्थ काल्याचे विशेष आहे. विशेष म्हणजे विशेष असतो पृथक्त्वकृत, भिन्न भिन्न रूपाने सांगणं म्हणजे पृथकता. विशेष प्रकार करणं त्याचे. आता याचे हे प्रकार आहेत, त्याचे प्रकार केले. आता काला म्हणजे काय? काल्याचे प्रकार या रूपाने तीन अर्थ सांगितलेत. एक प्रतिकात्मक काला, दोन अभेद काला, आणि तीन भक्तिमय काला. काल्याचे तीन अर्थ संत वाङ्मयात केलेत. एक आहे प्रतीक रूप काला. दही भात हे प्रतीक आहे, शाळीग्राम हे प्रतीक आहे. त्याची पूजा करताना आम्ही बुद्धी पाषाणाची नाही ठेवत, हा विष्णू आहे, ही बुद्धी आहे. शाळीग्राम हे प्रतीक आहे, मूर्ती ही प्रतीक आहे. त्यात देवत्व बुद्धी झाली पाहिजे, ईश्वरत्व बुद्धी झाली पाहिजे. याला म्हणायचं प्रतीक. दही आणि लाही एकत्र येणं हे काल्याचं काय? प्रतीक आहे फक्त. काला खाऊ दही भात हा प्रतिकात्मक काला झाला. पुन्हा पुन्हा जन्माला येऊन आम्ही काला खाऊ, दही भाताचा काला खाऊ असं जे तुकोबराय बोलतात, हा प्रतिकात्मक काला. दुसरा आहे ज्ञानाचा काला, अभेदाचा काला. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला.
अभेद म्हणजे एकत्र येणं, अभेद होणं. दहीन लाही एकदा मिसळली वेगळी करता येते का? नाही. प्रतीकात्मक काल्यानं सूचित केलंय जीवनात अभेद मिळवा हा खरा काल आहे. ज्ञानाने प्राप्त होणारा हा अभेद. ते या पंढरीशी घडे खळा पाझर रोकडी. हे आळंदी पंढरीमध्ये घडतं. तुका म्हणे काला अभेद काला कोठे देखील अन्वय करावा लागतो. तुका म्हणे अभेद काला कोठे देखील. मग उत्तर भेटतं ते या पंढरीशी घडे विठाला. आता ऐका, प्रतिकात्मक काला मिळणं दुर्लभच आहे. दही लाहीचा काला काय नेहमी भेटतो का? काल्याची म्हणजे काल्याच्या कीर्तनाची वाट बघावी लागते ना. सप्ताह होतो 7 दिवस. पहिल्या दिवशी काला करता येतो? दही लाही वाटता येते? नाही. दुसऱ्या दिवशी 6 दिवस वाट बघा. 7व्या दिवशी मग तो दही लाहीचा सुद्धा काला भेटतो. सोपं आहे का? वर्षातून पुन्हा एकदाच सप्ताह, सप्त्यातला पुन्हा तो एकच दिवस काला भेटतो दही लाहीचा, आणि त्या दिवशीच त्या दही लाहीला काला म्हणतात. म्हणजे तेही मिळवणं काय दुर्लभच आहे, अवघडच आहे. बरं, अभेदाचा काला मिळवणं, ज्ञान मिळवणं. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते. वासुदेव सर्वमिते समात्मा सुदुर्लभ. ज्याला ब्रह्मज्ञान झालंय, अभेद प्राप्त झालाय जीव ब्रह्मैक्याचा, असा महात्माच दुर्लभ आहे. याचा अर्थ अभेद प्राप्त होणं दुर्लभ आहे, यानी की काला प्राप्त होणं दुर्लभ आहे. अभेद काला दुर्लभ आहे. आणि तिसरा एक काला शब्दाचा विशेष प्रकारार्थी एक अर्थ आहे, त्याला भक्तिमय काला म्हणतात, भक्तीचा काला म्हणतात. त्याचं वर्णन केलंय हरिनामाचा खिचडी काला विठ्ठल. इथं कोणता काला आहे? हरिनाम आणि प्रेमे मोहिला साधने, या तिघांचं एकत्रीकरण म्हणजे काला. एक हरी आला पाहिजे म्हणजे देव. हरिनामाचा म्हणजे नाम, त्या देवाचं नाम तिथं आलं पाहिजे. देवाचं नाव, आणि देव आणि देवाच्या नावाच्या विषयी प्रेम. प्रेमे मोहिला साधने. तिथे प्रेमाचं मोहन आहे पुन्हा. म्हणजे देवाविषयीचं प्रेम पाहिजे, नामावरही प्रेम पाहिजे. देवाचं नाव आणि या दोघांविषयीचं अंतःकरणातलं प्रेम म्हणजे भक्तिमय काला. मग मला सांगा, हा जर भक्तीचा काला असेल तर हा भक्तीचा काला मिळवणं तरी सुलभ आहे का? देवाला आधी प्राप्त करावं लागेल, देवाचं नाव प्राप्त. बरं, नावच घ्या आधी, देवाचं नाव आधी अखंड घ्या, त्याद्वारे देवाला मिळवा. देवाच्या विषयी प्रेमही पुन्हा ठेवा. तिथं काला आहे म्हणतात, त्याला काला म्हटलं जातं. मग देव सुलभ आहे का देवाचं नाव सुलभ आहे का देवाचं प्रेम सुलभ आहे? मला सांगा ना, ह्याच्यातलं सोपं काय? काय सोपं आहे? देव मिळवणं सोपं आहे का? सोन्याचे पर्वत करवती पाषाण, अवघे रानो रान कल्पतरू, परिया दुर्लभ विठोबाचे पाय. म्हणजे देव दुर्लभ आहे. बरं, देवाचं नाव मुखाला येणं सोपं आहे का? नाव घेणं सोपं आहे, पण नाव येणं अवघड आहे. वाक्य ध्यानात ठेवा, समजून घ्या. नाव घेणं सोपं आहे. राम म्हटलं घेता आलं की सहजासहजी सोपं आहे. नाव घ्यायला सोपं आहे देवाचं, पण नाव घ्यावं वाटणं ही बुद्धी होणं अवघड आहे. ते मनात येणं अवघड आहे, दुर्लभ आहे. म्हणून सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. सोपं आहे म्हटले म्हणजे घ्यायला सोपं आहे ते, पण यायला अवघड असल्यामुळं सर्वत्र दुर्लभ. सगळ्यांच्या मुखात मात्र येत नाही. विरळा जाणे. एखादा विरळा मात्र हरिनाम अखंड घेतो, त्याच्यासाठी ते सुलभ आहे, बाकीच्यांसाठी दुर्लभ आहे. का? ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय बोलतात, जयाचे वाचे पुढा भोजे, अखंड नाम नाचत असे माझे, जे जन्म सहस्त्री ओळखीजे, एक वेळ यावया. अनंत जन्मी सुकृत पदारी, याचे मुखी हारी बैठा होय, याचे मुखी हारी बैठा होय. सुकृत पदारी, याचे मुखी
देवाचं सुकृत पदरी पडावं लागेल तेव्हा देवाचं नाव मुखाला येतं. असं जर असेल तर देवाचं नाम दुर्लभच आहे. देव दुर्लभ, देवाचं नावही येणं दुर्लभ आहे. आणि देवावर आणि नामावर प्रेम निर्माण होणं तरी काय सोपं आहे का महाराज? कदाचित देव मिळवणं सोपं होईल, कदाचित देवाचं नाव मुखात येणं सोपं होईल, पण देवावर प्रेम पूर्णपणे निर्माण होणं हे त्याच्यापेक्षा अवघड आहे महाराज. आमचं संसारातलं पूर्ण प्रेम निघालं पाहिजे, तिथलं काढलं पाहिजे आणि इकडं लावलं पाहिजे. आणि सोपं आहे का? सुटते आसक्ती आपल्याला घराची, आपल्या संपत्तीची, आपल्या परिवाराची सुटते आसक्ती. उमेदवार घरातलाच उभा राहिला पाहिजे ना, उमेदवार घरातलाच उभा राहिला पाहिजे. आसक्ती सुटते का? नाही. आपल्या संपत्तीचा वाटेकरी मुलगाच झाला पाहिजे. कधी म्हणतं का गावातला अमुक अमुक जरा गरीब आहे, त्याला अर्धेनी मी संपत्ती देऊ आपली, बाकीची पोरांना देऊ? कोणी म्हटलं आजपर्यंत? घडलं असं? नाही घडलं ना. म्हणजे संपत्तीचा मोह आहे की नाही आपल्याला? आसक्ती आहे की नाही? सुटत नाही. कधी म्हणतं का आपण एखाद्याला घर राहिला नाही, माझ्या घरात येऊन राहा, हे घर तुमचंच आहे असं म्हणणारे भरपूर आहेत. पण खरंच त्यानं दिलं त्याला, असं कधी घडलंय का हो? आसक्ती सुटत नाही. आसक्तिरन भिष्वंग पुत्र दार गृहादिषु. माऊली म्हणतात पुत्राविषयी, पत्नीविषयी, घराविषयी, संपत्तीविषयी, धनाविषयी त्याच्या अंतःकरणात आसक्ती आहे. आसक्ती अंतःकरणामध्ये असते. आसक्ती पूर्ण निघाल्याशिवाय देवावर प्रेम होत नाही. का देव आवडत नाही आपल्याला? कारण घरातली आसक्ती सुटली नाही म्हणून देवाकडे जातच नाही. जाईल कशी? तिकडून आणावी लागेल तर इकडे जाईल. आपण आणतच नाही तिकडून तर इकडे कशी जाईल ती? म्हणजे आसक्ती निघत नाही संसारातली आणि देवावर प्रेम बसत नाही, नाही बसत. त्या गोपिकांनी आपलं जीवन देवाला समर्पित केलं. हे प्रेमाचं द्योतक आहे. तुमचं बलिदान दिलं पाहिजे, तुम्ही देवाला समर्पण केलं पाहिजे, त्याला प्रेम म्हणतात. गोपिका शृंगार करायच्या का? न जाणो कधी अचानक कृष्ण आलाच, येतो म्हणून गेलाय, आलाच तर आम्हाला जर अशा दुर्दशेत बघितलं तर त्याला वाईट वाटेल, म्हणून गोपिका शृंगार करायच्या. याला प्रेम म्हणतात. तत् सुख सुखित्वम प्रेम. त्या प्रियतमाच्या सुखामध्ये सुख मानणं हे प्रेमाचं पहिलं लक्षण आहे. आपल्या स्वार्थासाठी आपण जर प्रेम करत असू तर त्याला प्रेम म्हटलं नाही परमार्थामध्ये, त्याला काम म्हणतात, त्याला आसक्ती म्हणतात, त्याला मोह म्हणतात, तृष्णा म्हणतात, काही म्हणा. प्रेम नाही म्हटलं जाऊ शकत. आमच्या अंतःकरणातली आसक्ती निघणं दुर्लभ आहे. देवावर प्रेम बसणं दुर्लभ आहे. देव दुर्लभ, देवाचं नाव दुर्लभ, यांच्यावरचं प्रेम दुर्लभ, म्हणजेच भक्तिमय काला दुर्लभ आहे. विढाल जास्त विस्तार करायला वेळ नाही. काला दुर्लभ का? काल्याचं स्वरूप मोठं आहे म्हणून दुर्लभ. काला दुर्लभ का? काल्याचे 6 अर्थ आपण बघितलेत आणि ते 6 अर्थ आपल्या जीवनात सार्थ करणं कठीण आहे म्हणून काला दुर्लभ. इथपर्यंत आपलं चिंतन झालं. आणखी पुढचा मुद्दा माझा चिंतनाचा असा आहे, काला दुर्लभ का झाला आम्हाला? त्याचं उत्तर आहे, काला देणाराच भेटत नाही तर कुठून घ्यायचा? देणाराच मिळवणं दुर्लभ आहे. ऐका, काला देण्याचा अधिकार जगामध्ये म्हणजे संप्रदायामध्ये आमच्या दोघांनाच दिला. भानुदास गीतिगात प्रसाद देतो पंढरीनाथ. एक पंढरीनाथाला काला देण्याचा अधिकार आहे आणि 2 एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटे, माझा ज्ञानराज गोपाळांसी लाह्या वाटी. एक ज्ञानोबरायांनी पंढरपूरच्या वाळवंटात काला केलाय आणि एक यमुनेच्या वाळवंटात कृष्णानं काला केला. काला देण्याचा अधिकार फक्त देवाला किंवा ज्ञानोबरायाला किंवा ज्ञानोबराया समान संतालाच आहे. विठाल बरं ठीक आहे, त्यांनाच तो अधिकार आहे, पण त्यांनाच तो अधिकार का? काला वाटण्याचा देण्याचा अधिकार ज्ञानोबरायांना पंढरीनाथालाच आहे ना? हो आहे.
त्यांनाच का तो अधिकार त्यांनी मिळवला म्हणून मग त्यांनी तो अधिकार वाटण्याचा मिळवला, प्राप्त केला, त्यांना तो अधिकार मिळाला म्हणजे त्यांनी तो अधिकार मिळवण्यासाठी केलं काय? कंठी धरिला कृष्ण मनी कंठी धरिला कृष्ण मनी हे कंठी धरिला कृष्ण मनी कंठी धरिला कृष्ण मनी प्रकाश अवघाजनी प्रकाश कालावाटू कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटो एकमेका मग मग काला वाटो कधी कंठी धरिला. अगोदर काय केलं? कंठामध्ये कृष्णमणी धारण केला, घातला असंही नाही म्हटलं बरं. कृष्णमणी गळ्यामध्ये घातला असं म्हटलंय का? प्राप्त केला असं म्हटलंय का? धरिला. कृष्णमणी धरावा लागतो, धरता आलं पाहिजे. कारण मिळालेला जाऊ शकतो, धरलेला आपल्या हातात आहे ना. धरलेला जाऊ शकत नाही, आपल्या हातात आहे. आपण धरलंय त्याला, त्यामुळे जाऊ शकत नाही परत कधीच. म्हणून धरिला म्हटलंय. धरिला पंढरीचा चोर, धरिला म्हटलंय. धारण केला. देवतीही बळे धरिला धरिला सायाशी. धरावा लागतो देव. धरणं म्हणजे त्याच्यावर सत्ता गाजवणं, आपल्या अधीन देव झाला पाहिजे एवढा अधिकार मिळवणं धरिला शब्दातून सूचित केलंय. तुकोबाराय म्हणतात देव धरला म्हणजे काय? ताब्यात आला आमच्या. आम्ही पाहिजे तसं त्याचा वापर आता करू शकतो. एखाद्याला सांगितलं त्याला जाऊन भेट, दर्शन दे, जाणार. प्रमाण त्यांच्या बोला देव भक्तांचा केला. न पुसता जाता नाही, खाली बैसताही भिये, अवघा त्यांचा होये, जीव भावा सहित याला म्हणायचं धरिला विठ्ठल. आता ऐका, कृष्णमणी म्हणजे काय? 2-3 अर्थ सांगतो आणि पुढचा सरळ अर्थ अभंग सोडून देतो. म्हणजे आता सोडवत नाही, सोडून देतो. परत कधीतरी आपल्याला संधी भेटल्यावर मग चिंतन करू निवांत. कारण सध्या हे आता भावना व्यक्त करण्याचंच कीर्तन नाही हे, खरं तर चिंतनाचं नाहीच आहे. आज तुमच्याही माझ्यावर भावना आहे तर माझ्याही भावना आहे. हे प्रेमाचं कीर्तन चाललेलं आहे. कृष्णमणी म्हणजे काय? पहिला अर्थ कृष्ण 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 असं नामचिंतन करणं, हाच मणी आम्ही आमच्या कंठात धारण केला. म्हणजे कंठातून आमच्या फक्त कृष्ण 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 असं नामचिंतन सुरू आहे. याला म्हणायचं कंठी धरिला कृष्ण. तोची आम्ही कंठी साठविला साठविला, तोची आम्ही कंठी साठविला, तोची आम्ही कंठी साठविला साठविला, तोची आम्ही कंठी साठविला. सगळे बोला.
त्याला आम्ही आमच्या पोटात साठवलं. धरिला कृष्णमणी. सतत कंठातून नामचिंतन येणं म्हणजे कंठी धरिला कृष्णमणी, एक अर्थ. दुसरा अर्थ, कृष्ण शब्दाचा अर्थ बघा. अर्थ बघा, त्या पुराणामध्ये, मला वाटतं विष्णू पुराण आहे, त्या पुराणामध्ये कृष्ण शब्दाचा अर्थ दिलेला आहे. कृषीर्भूर वाचक शब्द नश्च निर्वृत्ती वाचक तयोरैक्यम परब्रह्म कृष्ण इति अभिधीयते. याचा अर्थ असा आहे, कृष्ण शब्दामध्ये कृष हा एक शब्द आहे आणि न बाणाचा न हा एक आहे. कृष्ण शब्दाचा अर्थ आहे सत्ता, भूसत्ता. या सत्ता असा अर्थ आहे, सत असा अर्थ आहे, सत्य असा अर्थ आहे. आणि न शब्दाचा अर्थ आहे निर्वृत्ती म्हणजे आनंद. निर्वृत्ती याचा अर्थ वेदांतामध्ये आनंद असा आहे. मग कृष्ण शब्दाचा अर्थ सत्य आणि न शब्दाचा अर्थ आहे आनंद. जिथं सत्य आणि आनंद एकत्र आलं त्याला कृष्ण म्हणतात. विठ्ठल परमात्मा सत्य आहे महाराज. परमात्मा आनंद रूप आहे, साक्षात परब्रह्म कृष्णाच्या रूपानं अवतरलेलं आहे. कृष्ण शब्दाचा अर्थ परमब्रह्म असा होतो. मग कृष्ण मनी धारण केला म्हणजे परब्रह्म आम्ही आमच्या अंतःकरणात धारण केला. म्हणून तर पुढं फल आहे अवघा जनी प्रकाश. हो, जगामध्ये सर्व ज्ञानमय प्रकाश झाला आम्हाला. अंधार तो निरसला, धवळले जगदाकार. अंधार तो निरसला, लपो जाता ठाव नाही, प्रगट पाही पसारा. याला म्हणायचं अवघाजनी प्रकाश. सर्वत्र परमात्मरूपी प्रकाश प्रतीतीला यायला लागला. ही अनुभूती का? कंठात कृष्णमणी धारण केला म्हणजे कृष्ण स्वरूप धारण केला आम्ही, हा दुसरा अर्थ. तिसरा अर्थ कृष्णमणी शब्दाचा अर्थ आहे कृष्णमणी. तुकोबाराय स्वतः म्हणतात, कंठी धरिला कृष्णमणी नाही अशुभते वाणी. कंठी कृष्णमणी नाही अशुभते वाणी. अशुभ वाणी आम्ही आमच्या मुखातून कधीच येऊ देत नाही. याला म्हणायचं कृष्णमणी धारण करणं. कृष्णमणी धारण केला याचा अर्थ असा आहे, आम्ही आमच्या कंठामधून कधीच अशुभ बोलत नाही, अहित बोलत नाही, असत्य बोलत नाही, खोटं बोलत नाही, लोकांच्या अकल्याणाचं बोलतच नाही. बोललो आणि लोकांनी ऐकलं तर त्यांचं कल्याणच झालं पाहिजे असंच आम्ही बोलतो. याला म्हणायचं कंठी धरिला कृष्ण. ज्ञानोबराय बोलले महाराज ज्ञानेश्वरीत, ऐका कल्याणच होईल. तुकोबाराय बोलले गाथ्याच्या रूपाने, ऐका कल्याणच होईल. अहिताचं संत बोललेच नाहीत. यालाच म्हणायचं त्यांनी कृष्णमणी धारण केलाय. तिसरा अर्थ झाला. आणि चौथा अर्थ कृष्णमणी शब्दाचा अर्थ असा आहे, कृष्ण म्हणजे काळा आणि मणी म्हणजे रत्न. मणी नेहमीचा काळा मणी आम्ही धारण केला. आता प्रमाण नका म्हणू, ते काहीतरी आहे ना प्रमाण. काळा मणी घ्या कोणी काहीतरी आहे ना, कृपा करून म्हणू नका, ते आम्हाला नाही चालत. ते गात्यातलं नव्ह, माथ्यातलं. गाथ्यातलं नाही, ते माथ्यातलं नाही आहे, ते आम्हाला चालत नाही, ते आमच्या कीर्तनात. काळा मणी शब्दाचा अर्थ आहे मंगळसूत्र. मंगळसूत्रात काळा मणी आहे. आम्ही कृष्णमणी धारण केला म्हणजे कृष्णाच्या नावाचं मंगळसूत्र घातलं. वरिले सावळे परब्रह्म. आम्ही कृष्णाला पती मानलं, आम्ही त्याची पत्नी झालो. महाराज परमार्थामधील गुरुवरांचं वाक्य आहे, परमार्थामधील सर्वोच्च अवस्था म्हणजे कृष्णाची पत्नी होणं. विठ्ठल आता ऐका, कृष्णमणी धारण केला म्हणजे आम्ही आमचं जीवन कृष्णाला पती मानून समर्पित केलं, आम्ही त्याची पत्नी झालो. याच्यामध्ये समर्पण आहे. अशुभ वाणी नाही, ज्ञानाचा प्रकाश प्राप्त केलाय आणि परमात्म्याचं नामचिंतन सुरू आहे. हे चार अर्थ म्हणजे कृष्णमणी धारण करणं. आणि हे चार अर्थ ज्याच्या जीवनात उतरले ना त्यालाच काला वाटायचा अधिकार आहे. सतत नामचिंतन करणारा, नामचिंतन करता करता परमात्म्याचा जो स्वरूपाचा भाग आहे, स्वरूप आहे, तेही प्राप्त झालं पाहिजे. नामचिंतन करता करता अशुभ वाणी नाही आली पाहिजे आणि परमात्म्यालाच वरलं पाहिजे, सर्व संसार सोडला पाहिजे. हे ज्याने केलं त्याला काला वाटायचा अधिकार. काला वाटो
पहिल्या चरणात सांगितला तो गोबाराय म्हणतात काला घेण्याचा अधिकार आता त्याला आहे. कोणाला? जो वैष्णव आहे. वैष्णव जन तो तेणे कहिये पीड पराई जानत रे. दुसऱ्याचं दुःख जाणून घेणारा वैष्णव. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, तो वैष्णव, त्याला काला घेण्याचा अधिकार आहे. अजून तो निका पाहिजे. निका पाहिजे म्हणजे कर्म शुद्ध त्याचं पाहिजे, चांगला पाहिजे. निक शब्द आहे ना आपल्याकडं, हा, डुप्लिकेट नाही. त्याच्या विरोधी काय? निक म्हणजे ओरिजिनल. त्याचं जीवन कसं पाहिजे? ओरिजिनल पाहिजे. अध्यात्मातला शब्द आहे सत्य पाहिजे. त्याचं जीवन खरं पाहिजे, सत्य पाहिजे, भ्रष्ट जीवन नसलं पाहिजे. म्हणजे परमार्थ करत असताना कधी कधी विकारग्रस्त होतो असं नाही. काया वाचा मने झाला विष्णुदास म्हणजे वैष्णव. आणि म्हणून काम क्रोध त्यास बाधित ना म्हणजे निका वैष्णव. याला म्हणायचं निका वैष्णव. आणि संभ्रम शब्दाचा अर्थ आहे जो ज्ञानाने मोठा झाला, ज्याच्या जीवनातला सम्यक भ्रम निघून गेला तो संभ्रम. ज्ञानाने मोठा ज्ञानदेव वैष्णव मोठा, तो वैष्णव पाहिजे, तो निक्का वैष्णव पाहिजे, तो संभ्रम असा वैष्णव पाहिजे. ज्ञानाने मोठा पाहिजे म्हणजे काय? तुकोबरायचं प्रमाण बघा. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ हे ज्याच्या जीवनात आलं तो खरा वैष्णव आहे. हा वैष्णवाचा धर्म ज्याच्या जीवनात आहे तो खरा वैष्णव. संपूर्ण जगाला विष्णुमय रूपाने पाहणारा म्हणजे संभ्रम वैष्णव. निका संभ्रम असा वैष्णव झाला तर काला घेण्याचा अधिकार. मग असा नसेल तर ब्रह्मदेव असला तरी वाकुलिया ब्रह्माधिकार. उत्तम लोका दाखवू, कारण ते उत्तम लोकाला प्राप्त झाले, कर्म केलं त्यांनी, तिथवर गेले, पण वैष्णव नाही झाले, निके नाही झाले, संभ्रम नाही झाले, त्यामुळं त्यांना काला नाही. त्यांना वाकडं दाखवलं, वाकुलिया. आमचे अण्णा बघा इथं महाराज जे वाकुल्या दाखवण्याचा प्रकार सांगायचे. कशा वाकुल्या दाखवल्या महाराज? अण्णा खूप छान सांगायचे. ब्रह्मदेवाला वाकुल्या दाखवल्या म्हणे, कारण काला करत असताना देव आले स्वर्गातून, ब्रह्मदेव आले ते घेण्यासाठी. मग या गोपाळांनी त्यांना वाकडं दाखवलं. कसं? पहिल्यांदा अण्णा सांगायचे या गोपाळांनी त्यांना असे 2 बोट केले, हे वाकुल्या दाखव. दुसरं केलं असे हात केले, तुम्हाला हे नाही, तुम्ही वैष्णव नाहीत ना, मग तुम्हाला हे नाही. तिसरा प्रकार वाकुल्या दाखवायचा, हातामध्ये उपरणं घेतलं आणि उपरणं असं फिरवलं, असं केलं, याला म्हणायचं वाकुल्या दाखवणं. आणि वाकुल्या दाखवण्याचा शेवटचा प्रकार अण्णा सांगायचे, वाकडं दाखवणं म्हणजे जीभ बाहेर, वाकडी जीभ करून बाहेर काढणं, याला म्हणायचं वाकुल्या दाखवणं. जसं आपण एखाद्या लेकराला किंवा लेकरू कसं करतं, जीभ बाहेर काढतं करतं आपल्याला, याला काय म्हणायचं? वाकुल्या. तसं संत महात्म्यांनी ब्रह्मदेवाकडे बघितलं आणि त्यांना या वाकुल्या दाखवल्या. तुम्हाला नाही हे मिळणार. महाराज देव माशे झाले, माशे काल्याच्या आशेनं, पण त्यांना गोपाळ व्हावं वाटलं नाही, ही त्यांची दुर्बुद्धी आहे. म्हणून संत महात्म्यांनी त्यांना वाकुल्या दाखवल्या. विठ्ठल आणि मग आम्हालाच अधिकार का? कारण तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाडी. आम्ही बळी आहे. ऐका, देव मिळवायला बळ लागतं आणि संसार सोडायला वीरता लागते, वीर व्हावं लागतं. ज्ञानेश्वरीमध्ये विषयांचा त्याग करण्यासाठीच्या काही ओव्या आल्यात 18व्या अध्यायामध्ये. माये पुढोनी बाळक काळे नेता एकुलते एक, होय का उदक तुटता मीना, तेवी विषयांचे घर, इंद्रिये सांडिता थोर, युगांत होय ते वीर विराग साहती. वीर पाहिजे, वैराग्यवान पाहिजे, तर तो संसाराला सोडू शकतो. म्हणजे वीर होणं, लाथाळीला संसार म्हणजे संत वीर आहेत. आणि संत बळी आहेत का? देवतीही बळे धरीला सायाशे. देवाला मिळवायचं बळ साधूकडे आहे. मग ते भावाचं बळ असेल, ज्ञानाचं बळ असेल, विवेकासहित वैराग्याचं बळ असेल, या बळाने देवाला मिळवलं आणि वीरता अशी धारण केली की जिंकावा संसार, येणे नावे तरे शूर. जिंकला संसार. संत वीर झाले, बळी झाले आणि गाढे झाले. गाढे होणं म्हणजे मजबूत होणं. एवढं त्यांचं बळ मजबूत आहे, एवढे ते वीर आहेत, मजबूत आहेत, गाढ आहेत.
गाढे शब्दाचा अर्थ ऐका. देवाला मिळवण्यासाठी बळ लागतं, पण ते बळ मिळाल्यानंतर ते बळ प्राप्त केलं संतांनी आणि आता देवाकडे फक्त बघितलं. देवानं असा विचार केला की यांच्याकडे आता बळ आहे आणि या बळानं ते मला आकर्षित करूच शकते, तर आपणच गेलेलं काय वाईट आहे. म्हणून स्वतः देव बळ बघितल्याबरोबर साधूकडं स्वतःहून गेला. याला म्हणायचं गाढे बळी. याला म्हणायचं, कारण बळ म्हणजे काय, अंगात ताकद असणं. आणि एखादा दुर्बळ आहे, बळ असं असावं की समोरच्यानं बघितल्याबरोबर तो दुर्बळच झाला पाहिजे, त्याचं अवसानच गेलं पाहिजे, तो म्हणायचा खरा बळी. संत एवढे बळी आहेत, देवाचं अवसानच गेलं, स्वतः त्यांच्या मागं मागं फिरून सेवा करायला लागला. याला म्हणायचं गाढे. असे गाढे आहेत. बरं वीर आहेत, पण कसे वीर, गाढे वीर आहेत संत. संसार सोडायला वीरता लागते. संत असे वीर आहेत की त्यांच्या समोर संसार आलाच नाही. यावा संसार, युद्ध करावं, मग संसार जिंकावा आणि त्याच्या पलीकडे जावं, अशी वीरता संतांची नाही आहे. संसार त्यांच्या पुढं आलाच नाही महाराज. संसार तो कोण लेखे, संसारच पुढं. त्यानं स्वतःहून हार मानली, निघून गेला. याला म्हणायचं गाढे विठाल. त्यांच्याकडे संसाराची या गावा, गेला साता पांडवा, होऊनी ठाके आघवा मोक्षमय आघवा. मोक्षाचा संसार जिंकायला साधू गेला आणि संसार राहिलाच नाही, तो मोक्षमय झाला. अवघाची संसार केला ब्रह्मरूप. याला म्हणायचं गाढे वीर आहेत. संसारालाच बदलून टाकलं, त्याच्यातलं दुःख असत्य काढलं आणि त्याला सच्चिदानंदमय करून टाकलं. याला म्हणायचं संसार जिंकण्याची वीरता. गाढे वीर कोण पाहे तयाकडे, वीर विठ्ठलाचे. वा, त्यांच्याकडे पाहण्याची ताकद नाही कोणाची. अशुभ तया पुढे शुभ होऊन या ठाके. याला म्हणायचं गाढे विठोबा रखुमा. जय जय काल्याचं कीर्तन म्हटलं की देवाचं चरित्र झालं पाहिजे, पण आपल्याकडे वेळ नाही. थोडक्यामध्ये परमात्म्याचा अवतार मथुरेमध्ये झाला. परमात्मा 8 वर्षाचे प्रकट झाले. देवकीला वाटू लागलं 8 वर्षाचा कुठं बाळ असतं का. बाळ होऊन ये लहान झाले देव. आणि वसुदेवाच्या कानामध्ये सांगितलं नंदाच्या घराला मजनी. कानात सांगितलंय. बरं आपण मोठ्यानं चालला होतो त्याला ती गोष्ट वेगळी, पण कारण ऐकू नाही गेलं पाहिजे ना बाकीच्यांना, म्हणून देवानं हळूच कानात सांगितलं होतं. त्या वंशीधरी टीकेमध्ये असं वर्णन आहे भागवताच्या. त्यांनी असं म्हटलंय की एवढं कानात हळू सांगितलं की देवकीला ऐकू गेलं नाही, आईला ऐकू गेलं नाही. का, देवाला माहिती होतं हिच्या मनात राहणार नाही. शेवटी ही आई नावाची बाईच आहे. आमच्या गुरुजीचं वाक्य आहे बरं, माझं नाही. आई असली तरी शेवटी ती आई नावाची काय आहे, बाई आहे. त्यामुळे तिच्या पोटात राहणार नाही. कंस आला जर वसुदेवाला काही त्रास द्यायला लागला, सांग कुठं आहे कृष्ण, तर हे सांगून टाकेन गेला व त्या नंदाच्या घराला. म्हणून नाही महाराज, मोठ्यानं बोलले नाही देव, हळू सांगितलं कानात मला नंदाच्या घरी घेऊन जा. मग आपे बेड्या तुटल्या शृंखाळा. यमुनेला पूर आला. यमुनेला आपलं दुःख देवाला सांगायचं होतं. गोड चरित्र आहे महाराज, आता बघू कधीतरी. आणि देवाला आणि संतांना आपले सुखदुःख सांगावेत, जगाला सांगू नयेत. दुःखी आहे जग, त्याला काय आपले सुखदुःख सांगू नाही कुणाला. देवाला सांगा, नाही तर संतांना सांगा. पण देवाची एवढं देवाला सांगण्याचा अधिकार नाही ना, अगोदर संताकडून जा, संताच्या मार्फत देवाकडे जा. पण यमुनेनं काय केलं, वसुदेवाच्या कानापर्यंत पाणी आणलं. भाव असा काढलाय, कानात सांगितलं यमुनेनं की माझ्या पोटामध्ये तो कालिया नाग आहे, मला तो त्रास देतोय, त्याचं विष आहे, माझं पाणी प्यायला कोणी येत नाही. महाराज नदी असून जर कोणी पाणी पित नसेल, पशु पक्षी
तिथं येऊ शकत नसतील पाणी प्यायला, तर ते नदीचं दुर्दैव आहे ना. मग ते दुःख सांगितलं कानामध्ये वसुदेवाच्या. वसुदेव संत आहेत, संताच्या कानात सांगितलं. वसुदेवाने ते टोपलेला हात लावल्याबरोबर वरचे वरी हातानं देवाला खुणवलं, काय म्हणते बघा. आणि मग देवानं पाय काढला, तोंड नाही दाखवलं, पाय काढला, यमुनेत बुडवला, त्याशी लाविला अंगुष्ठ आणि सूचित केलं, हे बघ मी आलोय. माझे पाय बघितले ना, मी कशासाठी आलोय मी आता धावत, तुझं दुःख दूर करण्यासाठीच आलोय. आणि हेही सूचित केलं की तुझ्या पोटामध्ये जो काली आहे ना, याच पायानं त्याला मारणार आहे. विठाल आणखी एक भाव काढलाय महाराज, आणखी एक भाव. का यमुनेला तोंड नाही दाखवलं, पाय दाखवले. पूर्वीच्या सासवा जावयाचं तोंड बघत नव्हत्या म्हणे. पूर्वीच्या सासवा, ते आताचा नाही विषय चालला. पूर्वीच्या सासवा, कारण लक्ष्मी समुद्राच्या पोटातून आली म्हटल्यानंतर समुद्र कोण आहे? देवाचा सासरा. आणि समुद्र जर देवाचा सासरा आहे, तर मग यमुना, जी जी नदी समुद्राला मिळते ती ती समुद्राची पत्नी मानली जाते. मग यमुना समुद्राची पत्नी जर असेल तर कृष्णाची कोण? सासू झाली. आणि सासून तोंड बघू नये म्हणून दाखविलं नाही. मी जरी लहान असलो, टोपलीत बाळ असलो, शेवटी जावई आहे. जावयाचा मान महाराज. आलेत आमच्या सासूरवाडीचे मंडळी आमचं कौतुक करण्यासाठी. जावयाचा मान आहे ना. आमच्या मामाला सांगितलं होतं, तुम्ही जर कीर्तनाला आले नाही, पुढं बघा म्हटलं, खबरदार, पुढं काय करायचंय ते मला सगळं येतं. धमकीत दिली. गुपचूप आले सगळे मामा मंडळी. विठाला कारण 2 पुरी लग्नाच्या राहिल्यात ना. आमच्या इकडे काय आहे ना, मग पुन्हा दाखवायला गुपचूप यावं लागलं त्यांना. मुद्दा ध्यानात घ्या, देवानं तोंड दाखवलं नाही, पाय दाखवलं. सासू आहे म्हणून एक भाव. दुसरा भाव असा, तोंड दाखवलं नाही, पायच दाखवले. देवानं जगाला सूचित केलं, माझं तोंड बघण्यात कल्याण नाही तुमचं, माझ्या चरणाची प्राप्ती करण्यात कल्याण आहे, हे देवानं सूचित केलं म्हणून पाय दाखवलं. आमचा वारकरी संप्रदाय देवाच्या मुखाचा उपासक नाही, चरणाचा उपासक आहे. देखिले तुमचे चरण, देखिले तुमचे तोंड, असं नाही म्हटलं. आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या, मुख देखील या म्हटलं नाही. पण मुखापेक्षा संत महात्म्यांनी चरणाला महत्व दिलं. कारण चरण शब्दाचे अर्थ 2 आहेत. चरण म्हणजे सगुण स्वरूप आणि चरण म्हणजे निर्गुण स्वरूप. वारकरी संप्रदाय हा सगुण निर्गुणाचा उपासक आहे, म्हणून चरणाचा उपासक आहे. विठाल ऐका. पुढे गेले, यमुनेनं वाट दिली. पुढं तिथं कृष्णाला ठेवलं. तिथं जी कन्या जन्माला आली होती, माया होती, तिला उचललं वसुदेवाने, घेऊन आले. आता यमुना पुन्हा दुथडी व्हायला लागली. आता वाट कशी देणार? आता कृष्ण गोकुळामध्ये राहिला, आता वाट कशी देणार? वसुदेवानं प्रार्थना केली, हे बघ, अगोदर कृष्ण होता म्हणून गुपचूप वाट तुला द्यावी लागली, आता तर माया घेऊन आलो. कधी कोणती माया तुझ्यावर टाकेल? डोक्यावर माया घेऊन आलोय, गुपचूप वाट दे. दिली वाट. दुसरा भाव सांगितला, यमुनेनं वाट दिली, लगेच दिली. का दिली? यमुनेनं त्या मायेबरोबर चर्चा केली म्हणे. काय चर्चा केली? यमुना म्हणायला लागली, हे बघ, मी तुला इथून जाऊ देते, मी वाट देते, आज तुला जाण्यासाठी अडथळा करणार नाही. पण जेव्हा मी माझ्या कृष्ण स्वरूपाला मिळेल तेव्हा तू मध्ये यायचं नाही, तू मध्ये अडथळा आणायचा नाही. कारण देवाला प्राप्त होताना महाराज माया कोणत्या रूपात येईल आणि मोठ्या मोठ्याला मागं खिचील सांगता येत नाही. मायामध्ये नाही आली पाहिजे. पण यमुनेनं त्या ठिकाणी सूचित केलं मायेला, देवाला प्राप्त करताना तू माझ्यामध्ये यायचं नाही. विठाल आता त्या ठिकाणी कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा झडका बसवला, आनंद करीते घरोघर, गवळण म्हणते गवळणीला. कृष्ण झाला यशोदेला, एक धावे एके पुढे. गोकुळामध्ये आनंदी आनंद आहे, गुडिया तोरणे करीते कथा गाते गाणे.
परमात्मा हळूहळू मोठे व्हायला लागले. रांगत रंगणी चोरीत लोणी. गोपाळांकडे गेले. म्हटले तुम्ही असे पाप्याच्या पित्रासारखे का दिसायला लागले रे? तुमच्या तब्येती अशा का वाळून गेल्यात? काही खायला प्यायला काही तुम्ही खाता की नाही? काही काजू बदाम खाता की नाही तुम्ही? आमचे कुरेकर बाबा म्हणत असतात, अरे ते काजू बदाम खाता की नाही? ते गोपाळ म्हटले, देवा कशाचे काजू बदाम? वारकऱ्याला गरीबाला आम्ही शेंगदाण्यालाच काजू बदाम मानतो. म्हटले आमच्याकडे कसले काजू बदाम? म्हणजे दही दूध तूप लोणी काय जातं म्हणले डेअरीला. तुम्हाला ताक आमच्या ढेरीला. दुसरं काय? काय करा? याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तो वरे. हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. तुका म्हणे सांडा घाटे तेणे नका भरू पोटे. चोऱ्या करायला सुरू केलं. अनेक चोऱ्या केल्या. गवळणी त्रस्त झाल्या. नंदाच्या अंगणामध्ये येऊन गाराणे करू लागल्या. अवघ्या मिळवून गवळणी आणि गोकुळात राहावं की नाही आम्ही? एक दिवस देवानं स्वतःच्या घरी चोरी केली. मग यशोदेला पटलं. म्हणे आता एक काम कर, गोकुळात राहायचं. उद्या जाई राणा गाई गोपाळ यमुनेच्या घेऊन परमात्मा गेले. त्या ठिकाणी सांगितलं चला एकत्र या. चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई. ऐका बरं, काला प्राप्त करण्याचा अधिकार त्यांना आहे. काल्याच्या पूर्वीची ही भूमिका आहे. चला म्हणतात देव. चला म्हटल्याबरोबर जो देवाच्या मागं जातो त्याला काल्याचा अधिकार आहे प्राप्त करण्याचा. वळू गाई म्हणजे इंद्रिय रूपी गाई जो वळू शकतो, ताब्यात ठेवू शकतो, त्याला काला प्राप्त करण्याचा अधिकार आहे. बैसू एकत्र बसूया. आपण एकत्र बसलं पाहिजे. अंतकरणाच्या वृत्ती स्थिर होतात बसल्यावर. चंचल होऊ नका. संसारातलं मन काढा, देवाकडे लावा म्हणजे बसा. आणि मग जेवू. जेवू म्हणजे काला करू. हा काल्याचा अधिकार आहे. या चरणाचे गोड अर्थ करतात बरं का. चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई. चला आणि एके ठाई हे जे 3 शब्द आहेत ना, हे प्रत्येकाकडे लावा म्हणजे अर्थ पूर्ण होतो. चला एके ठाई गाई वळू. एकत्र आल्याशिवाय ह्या इंद्रिय रूपी गायी नाही वळताय. संत संगतीत जावं लागेल. चला एके ठाई गाई वळू. चला एके ठाई बैसू. आणि चला एके ठाई जेवू. विठाल आणखी सांगितलं. तुका म्हणे काला एके ठाई भाविका. एके ठाई काला कुणाला? एके ठाई. जो आला त्याला. आणि तो आला तो कसा पाहिजे? भाविक पाहिजे. त्याला काला हा अधिकार आहे. ही काल्याच्या पूर्वीची भूमिका देवानं सांगितलेली आहे. तो अधिकारी आहे काला प्राप्त करण्याचा. मग त्या ठिकाणी अनेक प्रकारचे खेळ खेळले. खेळ खेळून खेळून गोपाळ दमले, थकले, भागले. काम सारून सकळ आले अवघे गोपाळ. झाली आता वेळ म्हणते आणा शिदोऱ्या. देव म्हटले माझी शिदोरी जशी आहे तशी एकत्र करा. कारण आज काला करायचा. माझे आहे तैसे पाहे नाहीतरी घरा जाय. चोरून या माये नवनीत आणावे. माझी जशी शिदोरी आहे तशी आणा. मायेला चोरून यावं लागतं तेव्हा काला करता येतो. चोरून या माये म्हणजे काय? मायेचा स्पर्श अंतकरणाला नाही झाला पाहिजे तेव्हा काला करता येतो. भाव आहेत त्याच्यामध्ये. आणि मग काल्याची बैसका तयार झाल्यानंतर गोपाळांना एकत्र केलं. गोल राऊंड मध्ये उभं केलंय सगळ्यांना. परमात्मा मध्ये उभे आहेत. बोटामध्ये लोणची ठेवलेली आहे. एका हातामध्ये लोण्याचा कवळ घेतलेला आहे. स्वर्गातून आकाशातून देव ब्रह्मदेवादी पाहतायत. आणि परमात्मा सगळ्यांना मर्महास्य करून हसवतायत, प्रसन्न करतायत अंतःकरण सगळ्यांना. आणि या स्थितीचं वर्णन शुकाचार्यजी महाराज भागवतामध्ये करतात. बिभ्रद वेणुम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणौ मसृणकवलं तत्फलान्यंगुलिषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सुहृदो हासयन् नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ भूपाकेली पुंडलीक वरदार विठ्ठल श्री गोपाल